प्रोफेज फर्स्ट नंतर मेटाफेज फर्स्ट. आणखी दोन ठिकाणी किरकोळ काही चेंजेस आहेत, महत्त्वाचे चेंजेस आहेत, परंतु तेवढे चेंजेस लक्षात घेतले की बाकी मग प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज मध्ये जे घडतंय पूर्वी त्याप्रमाणेच घडणार. स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड. आपण पूर्वी सुद्धा मेटाफेज मध्ये काय म्हटलंय? स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड. क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट, हायली कंडेन्स्ड. आणि आपल्याला माहिती आहे हायली थिक आणि शॉर्ट क्रोमोसोम याच फेज मध्ये पाहायला मिळतात. आता न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॅपियर झालेला आहे, न्यूक्लिओलस डिसॅपियर झालाय, ERGA डिसॅपियर झाल्यामुळं हे क्रोमोसोम अजून टोकं जोडलेत. लक्षात ठेवा, हे क्रोमोसोम सायटोप्लाझम मध्ये विखुरलेले आहेत. आता स्पिंडल बॉडी कंप्लीट तयार होते. स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड. क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट, मेटाफेज क्रोमोसोम, हायली कंडेन्स्ड क्रोमोसोम. आणि हे क्रोमोसोम्स आता हे क्रोमोसोम्स आता या सेंटर ऑफ स्पिंडल कडे मूव्ह होतात. कॉंग्रेशन तुम्हाला तर माहित आहे, पण अरेंज होताना काय होतंय? सेपरेट आणखी कंप्लीट न झाल्यामुळं हे दोन क्रोमोसोम जे आहेत सेपरेट आणखी कंप्लीट झालेले नाहीत, यांची टोकं अजून जोडलेली आहेत. त्यामुळं हे क्रोमोसोम असे अरेंज होतात आणि दोन मेटाफेज प्लेट्स तयार होतात. हा फरक आहे बघा, बाकी फरक नाही काही. ते क्रोमोसोम, त्या क्रोमोसोमची, होमोलोगस क्रोमोसोमची टोकं अजून थोडी जोडलेलीच आहेत. आणि त्यामुळं हे क्रोमोसोम दोन प्लेन मध्ये अरेंज झाले, सेंटरला, इक्वेटरला, आणि दोन मेटाफेज प्लेट इथं बनलेल्या आहेत. As chromosomes are completely separate, two metaphase plates are formed. आणि मग त्याच्यानंतर ते सेपरेट होत होतात. एवढाच फरक आहे. त्यानंतर ॲनाफेज फर्स्ट, इथं एक डिफरन्स आहे, लक्षात घ्या. इथं एक डिफरन्स आहे, तेवढा एक डिफरन्स लक्षात घ्या. पहा इथं स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड. आता इथं एक एक क्रोमोसोमच्या ऐवजी टोकं जोडलेली असल्यामुळं होमोलोगस क्रोमोसोम्स जे आहेत ते इकडं या सेंटरकडं, इक्वेटरकडं मूव्ह होतात. कॉंग्रेशन म्हणतो आपण. आणि ते या प्लेनमध्ये अरेंज होतात, इक्वेटरला अरेंज होतात. परंतु ही एक मेटाफेज प्लेट बनते, लाईन बनते, आणि ही एक बनते, दोन मेटाफेज प्लेट इथं बनतात. हा फरक लक्षात घ्या. बाकीचे मेटाफेजचे चेंजेस सगळे इथं होणार, सगळे इथं होणार आहेत. आणि मग तुम्हाला माहिती आहे की या क्रोमोसोमला आता होताना काय होणार आहे? या क्रोमोसोमला क्रोमोसोमल फायबर इकडून जोडलेला आहे, या क्रोमोसोमला इथून क्रोमोसोमल फायबर जोडलेला आहे, या क्रोमोसोमला क्रोमोसोमल फायबर जोडलेला आहे, या क्रोमोसोमला क्रोमोसोमल फायबर जोडलेला आहे.
आता ॲनाफेज फर्स्ट होताना एक चेंज होतो. दोन इथं सेंट्रोमियर स्प्लिट होतो का? नाही. सेंट्रोमियर डज नॉट स्प्लिट, सो डॉटर क्रोमोसोम्स आर नॉट सेपरेटेड. महत्वाचा चेंज आहे, नोट डाऊन करून ठेवा. सेंट्रोमियर स्प्लिट होत नाही, त्यामुळं डॉटर क्रोमोसोम वेगळे होत नाहीत, सेपरेट होत नाहीत. आता त्यामुळं काय होणार? ऍक्च्युअल डॉटर क्रोमोसोम सेपरेट न झाल्यामुळं होल क्रोमोसोम या पोलकडे ओढला जाईल, होल क्रोमोसोम या पोलकडे ओढला जाईल, होल क्रोमोसोम या पोलकडे, होल क्रोमोसोम या पोलकडे. ऍक्च्युअल रिडक्शन in number of chromosome takes place in anaphase first. क्रोमोसोम नंबर हाफ ऍक्च्युअल कोणत्या डिव्हिजन मध्ये होतो असा MCQ विचारला जाईल. नोट डाऊन करून ठेवा. ॲनाफेज फर्स्ट. सो बाकीचे चेंजेस ॲनाफेजचे तसेच आहेत. क्रोमोसोमल फायबर कॉन्ट्रॅक्ट होणार, पण इथं सेंट्रोमियर न स्प्लिट झाल्यामुळं डॉटर क्रोमोसोम सेपरेट होतात का? नाही. आणि मग डॉटर क्रोमोसोमच्या ऐवजी, क्रोमॅटिडच्या ऐवजी होल क्रोमोसोम या दोन अपोजिट पोलकडे ओढले जातात आणि त्यामुळं क्रोमोसोम नंबर या फेजमध्ये हाफ होतो. हा एक चेंज लक्षात घ्या. So centromere does not split, so daughter chromosomes are not separated. बाकी इतर चेंजेस आहे तसे ॲनाफेज मध्ये होणार. So instead of daughter chromosome, whole chromosomes get pulled towards opposite poles. So chromosome number is reduced to the half of its original number, actually in anaphase first. त्यानंतर ॲनाफेज फर्स्ट मध्ये पहा, इथं काय झालंय? होल क्रोमोसोम या पोलकडे गेलाय, हे दोन होल क्रोमोसोम इकडे गेलेत, हे दोन होल क्रोमोसोम या पोलकडे ओढले गेलेत. इथंही फिगरमध्ये, या पण फिगरमध्ये आहेच. इन्स्टेड ऑफ डॉटर क्रोमोसोम, होल क्रोमोसोम्स गेट पुल्ड टुवर्ड्स अपोजिट पोल्स. यालाच आपण म्हणतो काय? डिसजंक्शन. आणि क्रोमोसोमल डिसऑर्डर आपल्याला पुढे एका 12th मध्ये एका चॅप्टर मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन चॅप्टर मध्ये ज्या क्रोमोसोमल डिसऑर्डर आहेत, डाऊन सिंड्रोम, क्लिनफिल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, हे सिंड्रोम जे आहेत ते क्रोमोसोम इथं व्यवस्थित सेपरेट न झाल्यामुळं, नॉन डिसजंक्शन मुळे त्या गडबडी होतात. आणि प्रॉपर जर सेपरेशन झालं तर त्याला आपण डिसजंक्शन म्हणतो. ॲनाफेज फर्स्ट. त्यानंतर टेलोफेज फर्स्ट. आता इथून पुढं काहीही बदल नाही, फक्त फर्स्ट सेकंड हा शब्द बदलेल, बाकी चेंजेस तेच राहणार. क्रोमोसोम्स रीच ॲट रिस्पेक्टिव्ह पोल्स. त्यानंतर काय होणार? स्पिंडल बॉडी डिसअपियर्स. क्रोमोसोम्स अंडरगो अनकॉइलिंग, despirilization, decondensation takes place, becomes long thread like. Nuclear membrane reappears, nuclear membrane reappears, nucleolus reappears, nucleolus reappears, ERGA reappears. हे चेंजेस सगळे होतातच, आपल्याला ते माहीत आहेत, पूर्वीप्रमाणेच आपण सांगितलेले आहेत. आता
इथं जे सेपरेट झालेले आहेत, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर रिअपेअर्स टू हॅप्लॉइड डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म्ड, दिस इज कॉल्ड ॲज डायड. याच्यानंतर काय होणार, मग सायटोकायनेसिस प्रोसेस होणार आणि 2 सेल वेगळ्या तयार होणार. आता सायटोकायनेसिस याच्या शेवटी झाल्यामुळं 2 डॉटर सेल बनल्या. 2 डॉटर सेल मध्ये क्रोमोसोम नंबर निम्मा आहे, क्रोमॅटिडचा नंबर व्हेरिएबल आहे, तो फरक आहे. डायड स्टेज मध्ये आहेत ते. क्रोमोसोम नंबर निम्मा झाला, बाकी सायटोकायनेसिसचे सगळे चेंजेस इथं झाल्यात. 2 डॉटर सेल्स बनल्यात. आता या 2 डॉटर सेल पासून मिओसिस सेकंड होऊन 4 डॉटर सेल्स बनणार. परंतु या दोघांच्या मध्ये मिओसिस 1 कंप्लीट झाल्यानंतर मिओसिस 1 आणि 2 सुरुवात होताना दोघांच्या मध्ये जो गॅप आहे, त्या गॅप मध्ये डीएनए रिप्लिकेशन होत नाही, इंटरफेज वगैरे बाकी काही होत नाही. फक्त एक बदल होतो. काही केमिकल या मिओसिस 1 मध्ये वापरले गेले असतील, संपले असतील वापरून, तर संपलेले काही केमिकल, डिफिशियंट केमिकल्स आहेत, तेवढेच केमिकल तयार केले जातात. त्याला आपण म्हणतो इंटरकायनेसिस. इंटरकायनेसिस. डीएनए डुप्लिकेशन एकदाच झालेलं आहे सुरुवातीला इंटरफेज मध्ये, पण सेल 2दा डिवाइड होणार आहे इथं. इंटरकायनेसिस, काही डिफिशियंट केमिकल्स असतील तेवढे केमिकल बनवले जातात, तेवढे केमिकल्स बनवले जातात. त्यानंतर मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्ट संपलेली आहे, 2 डॉटर सेल्स तयार झालेल्या आहेत. आता मिओसिस सेकंड सुरू होत आहे. त्या दोघांच्या मध्ये इंटरकायनेसिस आहे. काही डिफिशियंट केमिकल्स असतील तेवढेच बनवले जातात, बाकी डुप्लिकेशन बाकी होत नाही काही. इट कन्सिस्ट ऑफ प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड. मिओसिस 2 इज इक्विव्हॅलंट टू मायटॉसिस. एका शब्दाचा सुद्धा फक्त सेकंड 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 म्हणायचं, बाकी काहीही बदल मायटॉसिस पेक्षा वेगळा नाही. इट इज इक्विव्हॅलंट टू मायटॉसिस. त्यामध्ये मग प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड हे चेंजेस होणार. आता प्रोफेज सेकंड काही नाही, त्याप्रमाणेच आपण चर्चा करणार आहे. काय, क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट. बरोबर आहे, क्रोमोसोम थिक आणि शॉर्ट होतात, कॉइलिंग होतं, स्पायरिलायझेशन, कंडेन्सेशन यामध्ये होणार. त्यानंतर न्यूक्लियसची साईज वाढते. त्यानंतर स्पिंडल फॉर्मेशन स्टार्ट्स. सेंट्रिओल मूव्स away from each other and spindle body formation started. शेवटी न्यूक्लिअर मेम्ब्रेन disappears, न्यूक्लिओलस disappears, ERGA disappears. ते चेंजेस आहेत तिथं, फक्त 2 सेल मध्ये चेंजेस आहेत, एवढं लक्षात घ्या. ही एक सेल आणि दुसरी एक तयार झालेली सेल, 2 ठिकाणी चेंजेस आहेत. मेटाफेज सेकंड सेम, काही फरक नाही आहे. क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट. इथं सुद्धा कंडेन्स, हायली कंडेन्स्ड मेटाफेज क्रोमोसोम बनतात. स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड. आणि क्रोमोसोम्स which are spread in cytoplasm move towards center of spindle body called as congregation.
दे आर अरेंज्ड ॲट द इक्वेटर ऑफ स्पिंडल. स्पिंडलच्या इक्वेटरला एका मेटाफेज प्लेटमध्ये, एकच मेटाफेज प्लेट बनते, एका लाईन मध्ये सगळे क्रोमोसोम अरेंज होतात. हे मायटॉसिस मध्ये स्टडी केलंय. फक्त मिओसिस फर्स्ट मध्येच फक्त वेगळा बदल आहे. तिथंच मेटाफेज फर्स्ट मध्ये वेगळा आहे. इथं मात्र एकच मेटाफेज प्लेट बनते, एका लाईन मध्ये सगळे अरेंज होतात. त्यानंतर एनाफेज सेकंड. काही बाकी फरक नाही म्हटल्यावर काय? सेंट्रोमियर स्प्लिट्स टू डॉटर क्रोमोसोम सेपरेट ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ क्रोमोसोमल फायबर्स, extension of interzonal fibers, repulsion in centromere. Daughter chromosomes move towards opposite poles. सेम, काही डिस्क्रिप्शन मध्ये फरक नाही. इथं काही फरक नाही. डॉटर क्रोमोसोम्स मूव्स टुवर्ड्स ऑपोजिट पोल्स. आता टिलोफेज सेकंड. तेच बदल. काय? डॉटर क्रोमोसोम रीच ॲट रिस्पेक्टिव्ह पोल्स. क्रोमोसोम नंबर रिड्युस्ड टू द हाफ ऑफ इट्स ओरिजिनल नंबर पूर्वीच झालेला आहे. डॉटर क्रोमोसोम रीच ॲट रिस्पेक्टिव्ह पोल्स. स्पिंडल बॉडी डिसअपियर्स. Decondensation, despiralization takes place. न्यूक्लियर मेम्ब्रेन रिअपियर्स. चारही न्यूक्लियाय मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन रिअपियर्स. या दोन आणि यांच्यापासून बनणाऱ्या आणखी दोन. चारही न्यूक्लियाय मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन रिअपियर्स, न्यूक्लिओलस रिअपियर. त्यानंतर क्रोमोसोम अनकॉइल्ड थ्रेड लाईक होतात आणि सायटोकायनेसिस होऊन नंतर 4 डॉटर सेल्स बनतात. आता इथं ज्या 4 डॉटर सेल्स बनलेल्या आहेत याच्यामध्ये मॉर्फॉलॉजी तर थोडा जेनेटिक मटेरियल थोडंसं एक्सचेंज केल्यामुळे वेगळं आहे. पहा, इथं या डायग्राम मधून तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. इथं ज्या 4 डॉटर सेल्स बनलेल्या आहेत त्याच्यामध्ये क्रोमॅटिन मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये थोडा एक्सचेंज केल्यामुळं तेवढं व्हेरिएशन त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मिओसिस या डिव्हिजननं ज्या डॉटर सेल्स बनवल्या जातात त्या मॉर्फॉलॉजिकली सिमिलर बट जेनेटिकली डिसिमिलर असतात. जेवढ्या सेल आपण बनवणार तेवढ्या मॉर्फॉलॉजिकली सिमिलर बट जेनेटिकली डिसिमिलर असतात. एका पॅरेंट सेल पासून, एका डिप्लॉइड सेल पासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स बनतात. मॉर्फॉलॉजिकली सिमिलर, जेनेटिकली डिसिमिलर बनतात. इथं स्पिंडल बॉडी किती तयार झाल्या यावर एक MCQ आहे, नोट डाऊन करा. तर मिओसिस 1 मध्ये बनलेली एक स्पिंडल बॉडी आणि मिओसिस 2 मध्ये 2 सेल मध्ये ही प्रोसेस होते. त्या 2 स्पिंडल बॉडी म्हणजे एकूण 3 स्पिंडल बॉडी तयार होतात. इथं इंटरफेज एकदा होते पण सेल 2दा डिवाइड होते, हेही लक्षात ठेवा. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल पॅकेटिन मध्ये होतं, क्रॉसिंग ओव्हर पॅकेटिन मध्ये होतं, हेही लक्षात ठेवा. अशा प्रकारे मिओसिस ही सेल डिव्हिजन अत्यंत महत्वाची आहे.
रिप्रोडक्टिव्ह सेलमध्येच फक्त होणारी ही डिव्हिजन आहे आणि क्रोमोसोम नंबर निम्मा होतो, कारण प्रत्येक जनरेशनमध्ये क्रोमोसोम नंबर कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी याची आवश्यकता आहे आणि व्हेरिएशनसाठी सुद्धा मिओसिसचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. आता फरक फक्त एवढाच एक यामध्ये आहे. आता एका पॅरेंट सेल पासून फायनली 4 डॉटर सेल्स बनतात, परंतु अँजिओस्पर्म मध्ये मोस्टली, आणि आता ह्यूमनचा विचार केला तर त्याच्यापैकी 3 सेल्स एकदम मायन्यूट तरी असतात किंवा त्या डिजनरेट होतात आणि एकच फंक्शनल राहते. हे तुम्हाला ह्यूमन रिप्रोडक्शन आणि रिप्रोडक्शन इन एंजिओस्पर्म या चॅप्टर मध्ये समजून येईल. सो व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस? काय सिग्निफिकन्स आहे याचा? Conserves the chromosome number constant from generation to generation. It causes genetic variation due to crossing over in population of organism. It is important step in evolution. It helps to maintain chromosome number constant from generation to generation. Crossing over in meiosis brings about recombination in maternal and paternal genetic material. Recombination leads to variation, and variation is a raw material of evolution. Variations are essential for formation of new species. It helps in alternation of generation. Kingdom Plantae मध्ये आपण स्टडी केलाय. Then last article is types of meiosis. प्लांट आणि ॲनिमलच्या मध्ये लाईफ सायकलच्या वेगवेगळ्या फेजमध्ये मिओसिस होते. रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये होणार यात काही डाऊट नाही, परंतु वेगवेगळ्या सेल्स तयार होताना मिओसिस होते, म्हणून त्याच्यानुसार टाईप केलेले आहेत. जसं झायगॉटिक मिओसिस, इनिशियल मिओसिस, आल्गी, काही सर्टन प्रोटोझोन्स असतील, फंजाय असतील, त्यांच्यामध्ये काय होतं, तुम्ही लाईफ सायकलचा पॅटर्न जर पाहिला, समजा आल्गी, प्लांट बॉडी, त्यामध्ये तयार होतात सेक्स ऑर्गन्स आणि त्या सेक्स ऑर्गन मध्ये तयार होतात गॅमेट्स. ते गॅमेट फ्यूज होऊन त्याच्यापासून तयार होणार झायगोट, आणि या झायगोट मध्ये मिओसिस होते आणि हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. तर आल्गीच्या लाईफ सायकल मध्ये झायगोट मध्ये मिओसिस होणार, हॅप्लॉइड स्पोर, सेक्शुअल स्पोर, मॉर्फोलॉजिकली सिमिलर, जेनेटिकली डिसिमिलर स्पोर्स तयार होणार. इथले सेक्शुअल स्पोर म्हणतोय मी. तर अशा मिओसिसला आपण म्हणतो झायगॉटिक मिओसिस. आणि लाईफ सायकल कसा असेल, हॅप्लॉन्टिक टाइप, आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ब्रायोफायटा मध्ये म्हटलं तर स्पोअर मदर सेल्स, जायगोट टू एम्ब्रिओ, एम्ब्रिओ टू स्पोरोफाइट. त्या स्पोरोफाइट मध्ये असतात, कॅप्सूल मध्ये बनतात स्पोअर मदर सेल्स आणि त्यामध्ये मिओसिस होऊन स्पोर्स तयार होतात टेट्राडच्या फॉर्म मध्ये. म्हणजे स्पोर फॉर्मेशनच्या दरम्यान मिओसिस होते. तसंच होमोस्पोरस टेरिडोफाइट मध्ये तसंच आहे.
परंतु हेट्रोस्पोरस टेरिडोफाइट असतील, जिम्नोस्पर्म असतील, अँजिओस्पर्म असतील, त्यांच्यामध्ये मायक्रोस्पोर मदर सेल, मेगास्पोर मदर सेल यांच्यामध्ये मिओसिस होते आणि मायक्रोस्पोर, मेगास्पोर तयार होतात. सो ड्यूरिंग लाइफ साइकिल ऑफ Bryophyta, Pteridophyta, Gymnosperm, Angiosperm, meiosis takes place at the time of spore formation. So meiosis is called as sporic meiosis. आणि डिप्लोहॅप्लॉन्टिक काही मध्ये हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल आहे. आणि शेवटी गॅमेटिक मिओसिस, टर्मिनल मिओसिस तिला आपण म्हणतो. काही प्रोटोझोन्स असतील आणि राहिलेले सगळे ॲनिमल्स असतील, काही लोअर प्लांट असतील, त्यांच्यामध्ये गॅमेटिक मिओसिस आहे आणि डिप्लॉन्टिक लाईफ सायकल आहे. ॲनिमल्समध्ये, काही लोअर प्लांटमध्ये, काही प्रोटोझोनमध्ये अशा प्रकारचा पॅटर्न आहे की ज्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशनच्या दरम्यान मिओसिस होते. ह्युमनचं एक्झाम्पल घेतलं तर तेच आहे. गॅमेट तयार होताना एक मिओसिस डिव्हिजन होते, म्हणून त्या मिओसिसला आपण गॅमेटिक मिओसिस म्हणतो. सो दिस इज अबाउट मिओसिस. थँक यू व्हेरी मच. अभ्यास करा, कन्सेप्ट बारकाईनं समजून घ्या. गरज पडली तर रिपीटेड व्हिडिओज पहा. परंतु कन्सेप्ट या चॅप्टरचा परफेक्ट करायचा, कारण अप्लाइड क्वेश्चन्स यावरती आहेत. मी नंतरच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन डिस्कस करणार आहे यावरती अप्लाइड असलेले, त्यावेळी त्याच्याविषयी थोडीशी माहिती देतोच आहे. परंतु अभ्यास करा, स्वतःचं करिअर ब्राईट करण्याकडे फोकस करा. हेच तुमचं वय आहे की ज्याच्यामध्ये करिअरवर फोकस केला तर करिअर ब्राईट होऊ शकतं. त्यामुळं आपल्या करिअरवरती चांगला फोकस करा. आणि तुम्हाला माहित आहे की आपण जर आपल्या करिअरकडे तळमळीनं पाहिलं तर त्याच्यासाठी शाहरुख खानचा डायलॉग ओम शांती ओमचा लक्षात ठेवा. अगर पूरी शिद्दत से किसी चीज को चाहोगे तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश करती है. हा डायलॉग विसरू नका. सगळा निसर्ग तुमच्या या करिअर ब्राईट करण्याच्या दृष्टीनं मदत करणार आणि काही ना काही तुम्हाला प्राप्त होणार हे नक्की आहे. तुम्हाला जिथं प्रॉब्लेम येईल तिथं मी तुमच्या सोबत आहे हेही विसरू नका. थँक यू वन्स अगेन.